बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. प्रत्येक जण येतोय आणि सांगतोय की 2014 नंतर या देशाच्या विकासानं घोडदौड केली म्हणून. मला आश्चर्याचा धक्का बसतो. 1947 नंतर या देशामध्ये अनेक संस्था उभ्या राहिल्या. 1954 साली भाकरा नांगल धरणाची स्थापना जवाहरलाल नेहरूंनी केली. 1960 साली कोयना धरणाची स्थापना यशवंतराव चव्हाणांनी केली. या देशामधील जेवढी धरणं आहेत, जेवढे AIM आहेत आणि जेवढे IIT आहेत, या साऱ्या ह्या काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या आहेत. आणि असं असून सुद्धा जो विकास झालेला आहे तो विकास न बोलता फक्त रस्ते विकास करून लोकांच्या टोल बसवून आम्हीच विकास पुरुष आहोत असं सांगणारा एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक समतेचा विचार करून जाणारं आम्ही नेहमीच एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे असे सांगणारे आपण. अशी ही आपली आताची लढाई आहे. मी आपल्याला सांगू इच्छिते, अमोल महाडिक जर या इथं आले कधी आज उद्या तर त्यांना एकच प्रश्न विचारा की शिरोलीमध्ये जो त्यांचा पेट्रोल पंप आहे तो काँग्रेसचे पेट्रोलियम मंत्री बी शंकरानंद रेड्डी यांच्या सहीने त्यांना मिळालेला आहे. तो पंप हा काँग्रेसवाल्यांनी दिलेला आहे आणि म्हणून तुमची रोजी चाललेली आहे. त्याच पंपावर बसून सामान्यांच्या पेट्रोलमध्ये रॉकेल घालून तुम्ही भेसळ केली आणि जनतेची फसवणूक केलेली आहे. त्या भेसळ करणारा हा माणूस आणि त्याच्याबरोबर असणारी त्याची जी पिलावळ आहे, या पिलावळीला आपल्याला विरोध करायचा आहे. आणि एक सच्चा माणूस, कधीही केव्हाही आपल्या उपयोगाला पडणारा माणूस, अशा एका व्यक्तीला आपल्याला विजयी करायचा आहे. काल धनंजय भाडकांना पुलकावला होता आणि म्हणाले या सगळ्या महिलांना ज्यांनी 1500 रुपये घेतलेले आहेत त्या महिलांनी जर काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्या तर त्यांची व्यवस्था होईल. आपल्याला माहित असेल अनेकांना श्रावणबाळ योजनेमध्ये गेले 10-20 वर्ष झालं काँग्रेस सरकार पैसे देते. संजय गांधी निराधार योजनेतून आमच्या महिलांना त्यांचे हक्क मिळत आहेत. पण काँग्रेसच्या सरकारमध्ये असणाऱ्या कुठल्याही माणसाला असं सांगितलं नाही की आम्ही श्रावणबाळ योजना आणली, आम्ही निराधार योजना आणली, तुम्ही भाजपच्या व्यासपीठावर जाऊ नका. कारण एखाद्या समाजासाठी योजना आणणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, सरकारचं कर्तव्य आहे. ते तुमच्या माझ्या खिशातनं पैसे जातात, त्या पैशातून येणारं ते बळ आहे. आणि म्हणून तुम्ही 1500 दिले. महाविकास आघाडीच्या सरकारनं जाहीर केलेला आहे की आम्ही 3000 रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत आमच्या महिलांच्या खात्यावरती दर महिन्याच्या 29 तारखेला जमा करणार आहे महाविकास आघाडीचं सरकार. ते म्हणतात जाहिरात मी बघितली 50% STची सवलत. माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छिते, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी मोफत STचा प्रवास करते आहे. आणि ही योजना तेलंगणामध्ये चालू आहे, कर्नाटकमध्ये चालू आहे. ज्या गॅसनं आपल्याला घाम फोडलेला आहे तो गॅस सिलेंडर 500 रुपयाला वर्षाला 6 सिलेंडर देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारनं केलेली आहे. आणि त्याच्या एक पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा की जे बेकार तरुण फिरतात, ज्या बेकार तरुणी आहेत, ज्यांच्या कामधंद्याची जबाबदारी अजूनही या सरकारने घेतली नाही, त्या बेकार तरुणांना
4,000 रुपये बेकार भत्ता महाविकास आघाडी सरकार देणार आहे. 25 लाखापर्यंत आपल्याला आरोग्य विमा मिळणार आहे आणि त्यातून आपल्या आरोग्याचे प्रश्न आपण मार्गी लावू शकणार आहोत. आणि म्हणून मी महिलांना सांगणार आहे, 1,500 रुपये देऊन हपापाचा माल गप्पापाला म्हणतात तसं एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री माणूस सगळ्या महिलांना विचारत होता, काय हो तुम्हाला मिळाले का 1,500? काय हो मिळाले का तुम्हाला 1,500? काय चाललंय? आपण आपल्या बहिणीला एखादी गोष्ट देतो, त्याचा असा बँड बाजा लावून गावात सांगत फिरतो का हो? एखादा भाऊ घरावरती कर्ज काढतो आणि बहिणीच्या मदतीला धावतो, तिचं लग्न करून देतो, तिचा संसार लावतो, म्हणजे काय गावात बोर्ड लावत नाही, ऐका ऐका मी माझ्या बहिणीला घरावर कर्ज काढून एवढं एवढं दिलेलं आहे. यांचं काम म्हणजे सगळं विचित्र काम आहे. कुठून तरी विधानसभेला महायुतीचं सरकार यावं यासाठी केलेले हे सारे प्रयत्न आहेत. ना त्यांची बहीण लाडकी आहे ना त्यांचा शेतकरी लाडका आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला 1,500 रुपये दिले आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तेलाचा डबा 2,500 रुपये केला. हे बरोबर आहे ना? तूर डाळ 180ला नेली, तांदूळ 60 रुपयाला नेला. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते, एका बाजूला आपल्या खिशात काढून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या तोंडावरती फेकलं, ही राजनीती भारतीय जनता पक्षाची आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी सरकारनं सांगितलेलं आहे, 5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार महागाई नियंत्रणात ठेवणार आहे. तुमच्या माझ्या चुलीवर पडणारा भार आम्ही कमी करणार आहोत, तुम्हाला योजनेतले पैसे देऊन सुद्धा. तेव्हा महागाई कमी करणं, मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं, मुलाबाळांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावणं, यासाठी प्रयत्न करण्याचा आपला प्रयत्न आहे.